नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली. एकदम सोप्या पद्धतीने बिना भाजणीची आपण ही चकली बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर आता इथे मी एक सफेद कपडा घेतलेला आहे. याच्यावरती आपण पीठ घालून घेऊया. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने खमंग कुरकुरीत चकली गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. तर आपण इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. तर 2.5 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ आपण आता इथे कपड्यावरती काढून घेतलंय. तर शक्यतो आपल्याला असा सफेद कपडाच घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे पीठ बांधून घेऊया. तुम्ही जर छोटा कपडा घेतला असेल तर तुम्ही याला रबर लावू शकता किंवा मग दुसरा कशाच्या तरी धाग्याने सुद्धा बांधू शकता. आता इथे मी मोठा कपडा घेतलेला आहे. तर ह्याच कपड्याने आपण याला गाठ मारून घेऊया. तर गाठ मारताना आपल्याला सैल गाठ मारून घ्यायची. जास्त घट्टसर अशी गाठ मारून घ्यायची नाही. तर बघा ह्या पद्धतीने आपण इथे गाठ मारून घेतली आणि हे पीठ असं सैलसर बांधून घेतलेलं आहे. आता इकडे आपण कुकर घेतलाय. कुकरमध्ये आपण 1 ग्लास भरून पाणी ठेवून घेतलं. त्याच्यामध्ये आपण एक छोटीशी डिश पालथी ठेवली. त्याच्यावरती कुकरचा डबा ठेवला आणि बांधून घेतलेलं पीठ आपण आता ह्या डब्यामध्ये ठेवूया आणि याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया. तर 2 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर पूर्णपणे वाफ जाऊन दिला आणि नंतर उघडला. थंड झाल्यानंतर आपण हा कुकर उघडलेला आहे. पूर्णपणे वाफ जाऊन दिली. तर बघू शकता तुम्ही 2 शिट्ट्या घेतल्यानंतर मस्त असं पीठ आपल्या इथे वाफवून तयार झालेलं आहे. असा घट्टसर त्याचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण भांड्यामध्ये हे पीठ काढून घेऊया. खूपच सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन तयार होते. जास्त वेळ सुद्धा लागत नाही. खूप जास्त साहित्याची गरज नाही. आपल्याला जर चकली बनवायची असेल तर भाजणी बनवायला खूप वेळ लागतो. त्याच्यासाठी आपण एकदम सोप्या पद्धतीने इथे गव्हाच्या पिठापासून खमंग आणि कुरकुरीत चकली तयार करणार आहोत. तर गरम असतानाच हे पीठ आपल्याला लगेच फोडून घ्यायचे. आता हाताला सहन जर होत नसेल, चटका बसत असेल तर तुम्ही मुसळी घेऊ शकता किंवा एखादा तांब्या, ग्लास, वाटी असं काहीतरी घेऊ शकता हे पीठ फोडण्यासाठी. आता मी या हातानेच फोडून घेते. तुम्हाला जर हाताला चटके बसत असतील तर तुम्ही दुसऱ्या कशाच्या तरी साहित्याने हे फोडून घेऊ शकता. तर आता हे पीठ आपल्याला गरम असतानाच लगेच फोडून घ्यायचे. नंतर हे खूप दगडासारखं घट्टसर होतं आणि ते लवकर फुटत नाही. तर संपूर्ण याच्या मी गाठी मोडून घेतल्यात. आता चाळणीवरती आपण हे पीठ चाळून घेऊया. म्हणजे याच्यामध्ये ज्या काही गाठी असतील त्या संपूर्ण आपल्याला मोडून काढायच्या आहे आणि पीठ व्यवस्थित असं एकसारखं चाळून घ्यायचं आहे. वाफवून घेतल्यानंतर हे पीठ एकदम हलकं फुलकं होतं आणि चकली अजिबात आपली तेलकट होत नाही किंवा जास्त कडक होत नाही. एकदम मस्त अशी चकली आपली तयार होते. खमंग आणि कुरकुरीत लागते आणि संपेपर्यंत कुरकुरीतच राहते. तर बघू शकता संपूर्ण पीठ इथे मी चाळून घेतलंय. आता याच्यामध्ये आपण तीळ घालून घेणार आहोत. तर 3 चमचे इथे मी तीळ घेतलेले आहेत. तीळ घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये ओवा घालून घेऊया. तर 1 चमचा भरून इथे मी ओवा घेतलेला आहे. हातावरती घेऊन कुस्करून घालून घेऊया. अशा पद्धतीने हातावरती कुस्करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून सुद्धा घालू शकतात. तर मी इथे हातावरती कुस्करून घेतलेला ओवा आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया. आता याच्यामध्ये 1 चमचा आपण धने जिरे पूड घालून घेऊया. 2 चमचे इथे मी लाल तिखट घेतलंय. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त देखील करू शकता. आता याच्यामध्ये आपण 2 चिमूट हिंग घालून घेऊया. हिंग नक्की टाकून घ्यायचं आहे. खूप छान अशी टेस्ट लागते. तर आता हिंग घालून घेतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये घालून घेतलंय. आता अगोदर आपण हे घालून घेतलेले मसाले आणि पीठ व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचंय. तर बघा आपण छानपैकी हे सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेले आहे. आता आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन घालून घेऊया. तर कडकडीत असं तेल आपण इथे गरम करून घेतले आणि याच्यावरती मी 3 चमचे तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे. तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर ते छोटे चमचे 3 आपण याच्यामध्ये घालून घेतलेत. आता याच्यामध्ये मला अजून थोडंसं तिखट कमी वाटलं तर मी तिखटसुद्धा अर्धा चमचा याच्यामध्ये अजून घालून घेतलं आणि ते देखील एकत्र करून घेतलेलं आहे. आता तेलाचं मोहन व्यवस्थित असं आपण या पिठाला चोळून घेऊया. तेलाचं मोहन जर आपण योग्य प्रमाणामध्ये जर घालून घेतलं तर चकली अजिबात आपली मऊ पडत नाही किंवा जास्त तेलसुद्धा पित नाही. तर तेलाचं मोहन जर जास्त झालं तर थंड पडल्यानंतर चकली आपली मऊ पडू शकते. त्याच्यामुळे योग्य प्रमाणामध्येच आपण इथे तेल घालून घेतलेलं आहे. 1 कप गव्हाच्या पिठासाठी आपण 1 चमचा पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो 1 चमचा भरून तेलाचं मोहन घालून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये थंड पाणी घालूया आणि थोडं थोडं करत मळून घेऊया. तर याला जास्त घट्टसर मळायचं नाही आपल्याला. मऊसूत असा आपण याचा उंडा तयार करून घेतलाय. बघा ह्या पद्धतीने अगदी मऊसूत असं पीठ मळून घेतलंय. जास्त घट्टसर जर मळलं तर चकली बनवण्यासाठी आपल्या हाताला जास्तीचा त्रास होऊ शकतो आणि पटकन ती चकली होणार नाही.
तर आता आपण हे 3 गोळे काढून घेऊया, या पिठामधून 3 करून घेऊया आणि त्याचे असे रोल तयार करून ठेवूया. म्हणजे काय होतं की चकली बनवताना जर आपण साच्यामध्ये जर थोडं जर पीठ घातलं तर ती चकली तुटते, एकसारखी होत नाही. तर त्याच्यासाठी असे राम आकारामध्ये गोळे काढून घ्यायचे आणि लांब आकारामध्ये याचे रोल अशा पद्धतीने तयार करून ठेवायचे. म्हणजे आणि असे साच्यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे एकसारखी आपली चकली बनवायला खूप सोपं जातं. तर बघा अशा पद्धतीने मी 3 रोल तयार करून घेतलेले आहेत. आता आपण इथे साचा घेतलेला आहे. साचा स्वच्छ असा धुवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये काठी शेव बनवण्यासाठी अशा पद्धतीची चकली घालून घेतलेली आहे. म्हणजे खूप छान अशी काटेदार आपली चकली इथे तयार होते. आता आपण बनवून घेतलेला रोल याच्यामध्ये घालून घेऊया आणि साचा असा बंद करून घेऊया आणि याची चकली तयार करून घेऊया. तर आता ह्या ताटामध्येच आपण इथे चकली बनवून घेणार आहोत. ही हाताने उचलायला खूप सोपी असते, सहज उचलता येते, अजिबात तुटत नाही. मी हे तुम्हाला पुढे दाखवते. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी काटेरी आपली इथे चकली तयार झालेली आहे. असं मस्त असं पीठ आपण मळून घेतल्यानंतर जास्त घट्टसर नाही. तुम्ही जर जास्त घट्टसर जर मळलं तर तुम्हाला चकली बनवायला खूप हाताला त्रास होईल आणि जास्त पातळ जर बनवलं तर त्याच्यावरती अजिबात असे काटे येणार नाही. तर सैलसर असं मध्यम आकाराचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं असतं. तर बघू शकता मस्त अशी काटेरी आपली इथे चकली तयार झालेली आहे आणि अजिबात तुटलेली नाही. आणि दोन्ही साईडने आपण अशा पद्धतीने त्याचं तोंड थोडंसं चिकटवून घ्यायचं, म्हणजे तेलात घातल्यानंतर अजिबात सुटत नाही. तर बघा या पद्धतीने इथे मी ताटामध्ये चकली बनवून घेतली. आता आपण हाताने उचलून बघूया आणि तुम्ही बघू शकता सहज उचलली जाते लगेच, अजिबात हाताला चिकटली नाही किंवा ताटाला सुद्धा चिकटली नाही. आता गॅसवरती आपण पॅनमध्ये तेल ठेवलं होतं अगोदरच तापण्यासाठी. तेल कडकडीत असं तापलं की आपण याच्यामध्ये चकली सोडून घेऊया. तर तुम्ही बघू शकता कडकडीत असं तेल तापलेलं होतं आणि 1 मिनिटभर आपण चकलीला अजिबात हात लावला नाही. आता दुसरी बाजू आपण पलटी करून घेऊया आणि खमंग अशी ही चकली तळून घेऊया. तर मस्त अशी कुरकुरीत चकली तयार होते. गॅस फुल ठेवायचा आणि फुल गॅसवरती कडकडीत असं तेल तापवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चकली घालून घ्यायची, म्हणजे अजिबात मऊ पडत नाही ती आणि तेलसुद्धा पित नाही. तर तुम्ही बघू शकता याचा कलर बदललेला आहे, मस्त असा कलर आलेला आहे. आता ही चकली आपण काढून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होते, जास्त वेळ देखील लागत नाही. आता संपूर्ण चकल्या आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया. मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान अशी खमंग ही चकली तयार झालेली आहे. तर राहिलेल्या चकल्या आता याच पद्धतीने आपण तळून घेऊया. तर बघा ह्या पद्धतीने आपल्या संपूर्ण चकल्या इथे तळून झालेल्या आहेत. मस्त कलर आलेला आहे आणि अगदी काटेदार अशी चकली आपली इथे तयार झालेली आहे. आपण एक चकली मोडून बघूया. मस्त अशी खुसखुशीत चकली तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा आता लवकरच गौरी गणपतीचं आगमन होत आहे, तर फराळामध्ये अशा पद्धतीची चकली एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवा. एकदम सोप्या पद्धतीने आपण बिना भाजण्याची इथे चकली बनवलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.